आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, आज माझ्या हातात एक पत्र आहे। कार्यकर्त्या असलेल्या एका प्रेक्षकाने हे पत्र पाठवलंय। त्यांची इच्छा आहे की हे पत्र महाराष्ट्राला वाचून दाखवावं, महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांपर्यंत कार्यकर्त्यांची मन की बात पोहोचवावी, म्हणून मी हे पत्र आज तुमच्या समोर सादर करणार आहे। नमस्कार, मी एक कार्यकर्ता। पक्ष कुठला म्हणून विचारू नका, सगळीकडे आमची परिस्थिती सारखीच आहे। कडवट, निष्ठावंत, एकनिष्ठ या शब्दांनी हवा भरलेला बेडकाचा बैल केलेले आम्ही वाहत असतो पालख्या आमच्या पाठीवर पक्षाच्या, साहेबांच्या पोराबाळांच्या, अगदी नातवांच्याही। हे पत्र कुठल्या पदासाठी, तिकिटासाठी किंवा उपकारासाठी लिहित नाही, फक्त मनात साठून राहिलेलं ओझं थोडं हलकं करावं म्हणून हे शब्द कागदावर उतरवतोय। गेले काही दिवस तुम्ही आमचा आक्रोश टीव्हीवर दाखवताय, संयमाचा बांध फुटलेल्यांचा, पण हे थोडे आहे। अस्वस्थ असलेल्यांची मोजदाद तुम्ही करू शकणार नाही। ही निवडणूक आम्हा कार्यकर्त्यांच्या नावावर लढली जातीये। युती आघाड्यांचे सगळे खेळ करताना जो अभद्रपणा सुरू आहे त्याचं बिल आमच्याच नावानं फाडलं जातंय। पण खरं सांगा, या सगळ्यात निष्ठावंत कार्यकर्ते कुठे आहेत? वर्षानुवर्ष पक्षाचं काम केलं, कधी चिखल म्हणालो नाही, कधी पाऊस म्हणालो नाही, कधी थंडीची पर्वा केली नाही। खिशात 2 पैसे नसतानाही आंदोलनाला धावून जायचो। पक्षासाठी सतरंजा खुर्च्या उचलल्या, गर्दी जमवली, बॅनर लावले, सोशल मीडियावर जीव तोडून भांडलो। रोज घरातून निघताना घरच्यांचे टोमणे खाल्ले, मित्रांकडून होणारी थट्टा सहन केली। आयुष्याचा उमेदीचा काळ पक्षासाठी दिला, पण झेंडा सोडला नाही। कारण वाटायचं की निष्ठेला किंमत असते, पण चूक होती। तिकीट वाटपावेळी कळलं, निष्ठेपेक्षा इलेक्ट्रोल मेरिट, इमेज आणि फंडिंग कॅपॅसिटी महत्त्वाची असते। पण मला सांगा, हेच मेरिट रस्त्यावर लढताना का दिसत नाही? 10 वर्ष झेंडा घेणं मेरिट नाही का? आमचं पक्षासाठी खपलेलं आयुष्य आमचं मेरिट नाही का? की मेरिट फक्त पैशांवर, घराण्यांवर आणि नात्या गोत्यांवर ठरणार आहे? आजच्या राजकारणात माणसाच्या निष्ठेचं मोजमाप कुठे आहे तेच सांगा। आता पैसा मोठा झाला आणि निष्ठा छोटी झाली हो। ओळखी, व्यवहार, सौदात कार्यकर्त्याची निष्ठा हरवून गेली। पक्ष वाढवायला आम्ही, बूथची तटबंदी सांभाळायला आम्ही, कामं करायला आम्ही, लाठ्या काठ्या खायला आम्ही, आणि निर्णय, संधी, सन्मान कायम श्रीमंत, ओळखीचे किंवा कालपरवा दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना। कारण राजकारणात जो जितका सरळ ना, तो तितका वापरला जातो। खरं सांगू, पानटपरीवाला, भाजीवाला, रिक्षावाला, कार्यकर्ता, आमदार, खासदार करणारे नेते संपले आणि राजकारणही आता फक्त वापरून घेतलं जातंय, झुलवत ठेवलं जातंय, योग्य वेळी बाजूला सारलं जातंय। पण तरीही आम्ही शांत आहोत, कारण पक्षावर आमचं एकतर्फी प्रेम आहे। साहेब, हे पत्र बंडखोरी नाही, हे अजूनही पक्षावर विश्वास ठेवणाऱ्या एका हतबल कार्यकर्त्याची भावना आहे। नेत्यांना आणि पक्षाला एवढंच सांगायचंय, साहेब, जर तळागाळात काम करणारा तुमचा कार्यकर्ता निराश झाला तर उरलेल्या इमारतीचा पाया कसा राहील तुम्हीच सांगा। तुमचाच एक दुखावलेला पण अजूनही जिवंत असलेला कार्यकर्ता, बघा हे पत्र त्याला का लिहावं लागलं। भाजपातील उद्रेकाचा दुसरा अंक। छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराजी उफाळली। ज्यांनी काम केलं त्यांना तिकीट भेटलेलं नाही अजिबात। चटाई उचलणार आहेत का आम्ही? 20 वर्ष काम केलं। मंत्री सावेंच्या कारला फासलं काळ। छत्रपती संभाजीनगरात भाजप कार्यकर्त्यांमधील नाराजी काही शमण्याचं नाव घेत नाहीये। सलग दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळाला।
उमेदवारी वाटपात डावलल्या गेलेल्या इच्छुकांनी मंत्री अतुल सावेंच्या वाहनावर आपला राग काढला। संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी कराडांची कार रोखून धरली। एवढंच काय, पण त्यांनी नेत्यांच्या कारवर काळ्या रंगाचा स्प्रेही मारला। ज्यांनी काम केलं त्यांना तिकीट भेटलेलं नाही अजिबात। आज रात्रंदिवस जो काम करू राहिला त्याला तिकीट भेटलेलं नाही आणि ज्याला आम्ही ओळखत नाही त्याला तिकीट दिले नाही। हा वाद उफाळून येण्यासाठी कारणीभूत ठरली आहे सुवर्णलता पाटील साळवे यांची उमेदवारी। सुवर्णलता पाटील साळवे या मंत्री अतुल सावेंचे पीए उल्हास पाटलांच्या पत्नी आहेत। खरं तर त्या मतदारसंघात प्रशांत भदाणे यांच्या पत्नी माया भदाणे इच्छुक होत्या, पण त्यांचं तिकीट नाकारल्यानंतर भदाणे समर्थक आक्रमक झाले। भाजपच्या कार्यालयाच्या समोर त्या कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या वाहनांना दरडा घातला। त्यावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला। साहेब, एकाचा होता पीए आणि एकाचा होता पाहुणा, जातीचा पाहुणा सागर फाळे आणि उल्हास साळवे आणि उल्हास साळवे बरं का, यांनी दोघांनी माझं तिकीट कापलं। साहेब काय भेटलं? फक्त पीए म्हणून तिकीट कापलं साळवेनी। तुम्हाला भाजपची चिंता नाही का? साळवेला परत उभा राहायचं नाही का? भारतीय जनता पार्टी साळवेला पुढे चिंताची पार्टी नाही आहे। बापूची बापाची पार्टी, फक्त वंजारींची एक पार्टी आणि फक्त पीएची पार्टी आहे का? नेत्यांनी नातेगोते आणि निकटवर्तीयांना उमेदवारीची खिरापत वाटल्याचा आरोप इच्छुकांनी केला। मोदी साहेबांच्या नावावर, फडणवीस साहेबांच्या नावावर आम्ही मतं देतोय। या लोकांना हा तर राज्यसभेवर आला कराड, हा तर निवडून पण येऊ शकत नाही। हा याने नगरसेवक म्हणून निवडून आणून दाखवा। याची जी कॅपॅसिटी आहे एका नगरसेवका एवढी सुद्धा नाहीये। आम्ही चटाई उचलायचं का? चटाई उचलणार आहोत का आम्ही? 20-20 वर्ष काम केलं, काय उपाशी तापाशी अजून 5 असताना रात्रंदिवस या माणसाच्या मागे सर्व वारकरी संप्रदाय, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला मंडळ या माणसाचं नाव घराघरामध्ये आणि हा माणूस निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे यांना आता भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला दाखवून देऊ। या गोंधळात भाजप आमदार संजय केणेकरही पक्ष कार्यालयात दाखल झाले। त्यांनी प्रशांत भदाणे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना समजवण्याचा प्रयत्न केला। मी त्यांची शब्द पूर्णपणे काढू शकतो। निश्चितपणे त्या कार्यकर्त्याला कुठं कुठं बसवायचं सरकार आहे, सरकार आहे। त्यामुळे सरकार असताना कार्यकर्त्याला त्याच्या पोझिशन मध्ये या सरकारमध्ये बसवण्याचं काम मी करणार आहे। निश्चितपणे कार्यकर्त्याची समजूत काढू। एकीकडे हा आक्रोश असताना दुसरीकडे उमेदवारी नाकारलेल्या दिव्या मराठे आणि वर्षा साळुंखे यांनी भाजपच्या विरोधात उपोषणास्त्र उगारलं। त्यांनी थेट भाजपच्या कार्यालयासमोर उपोषणाचा पवित्रा घेतला। त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाणांनी पुढाकार घेतला। आणि त्या बाईने जी बाईला तिकीट दिलं गेलंय तिला ती म्हणजे मी 7 महिने म्हणते 6 महिन्यात कुठेतरी तिचा फोटो दाखवून द्या पक्षाच्या कार्यक्रमात। मी शोधा फेसबुकवर शोधा कुठे शोधा मी लगेच त्यांना तिकीट दिलं त्या महिला न्याय बी भाजपातल्या या नाराजीची दखल वरिष्ठ नेत्यांना घ्यावी लागली। आता आपण सीट देऊ शकतो एक मागितल्या 20 लोकांनी, त्यामध्ये काही कार्यकर्त्याची नाराजी आहे, पण मला विश्वास आहे की कार्यकर्ते पक्षाची भूमिका समजून घेतील, पक्षाचा पक्षादेश समजून घेतील आणि निश्चितपणे थोडं त्या ठिकाणी जागा कमी, कार्यकर्ते खूप जास्त आहे आणि त्यामुळं काही त्या ठिकाणी वातावरण थोडं खराब झालं होतं, पण मात्र आता त्यामध्ये आम्ही ती शांत करू। खरं तर कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। अनेक कार्यकर्त्यांना खरं तर उमेदवारी न मिळाल्यामुळे वर्षानुवर्ष काम करत असतात, त्यामुळे थोडीशी नाराजगी असते। परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा
राष्ट्रप्रथम त्यानंतर पक्ष या भूमिकेत काम करणारा आणि समर्पित भावनेतून काम करणारा कार्यकर्ता असतो. त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आम्ही नक्कीच समजूत घालू. प्रत्येक पक्षात कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक असतो. कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष नवनवीन यशाची शिखरं गाठत असतो. मात्र हाच कार्यकर्ता नाराज झाल्यास त्याचा फटका बसण्याची शक्यता असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर नाराजांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर आहे. अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.